हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण सबस्ट्रॅक्शन अप टू 5 डिजिट नंबर विथ बॉरोइंग हा लेसन स्टार्ट केलेला. त्याच्यातील जी 4 सॉल्व एक्झाम्पल होती ती आपण पाहिली आणि एक्झरसाइजमधील पहिली 4 एक्झाम्पल आपण सॉल्व केली. आज आपण 5 नंबरचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. बघा या ठिकाणी क्वेश्चन काय आहे तो नीट वाचायचा आहे. इथे ब्रॅकेट दिलेलं आहे +7,651 इज इक्वल टू 11,177 असं तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. विचारलं काय, देन विच नंबर विल बी इन द बॉक्स. बॉक्समध्ये कोणता नंबर येईल तो तुम्हाला काढायचा आहे. बघू आपण इथे ब्रॅकेटमध्ये कोणता नंबर येईल. मग आता इथे काय करायचं तर 11,177 आहे तसंच लिहायचा आणि त्याच्यातून हा जो प्लस इथे ह्याला कोणतं साईन आहे तर प्लस आहे. +7,651 तर इकडे जाऊन काय होणार तर मायनस होणार. बघा जेव्हा प्लस इथे प्लसचं साईन असेल त्यावेळी काय करायचं, जो तुम्हाला आन्सरमध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्यातून हा नंबर काय करायचा मायनस करायचा. किंवा असं लक्षात ठेवायचं की हा जो इकडे नंबर आहे इक्वलच्या समोरचा तो तसाच ठेवायचा आणि इकडचा जो नंबर आहे लेफ्ट साईडचा तो राईटला जाऊन काय होणार प्लसचं जे हे साईन आहे ते काय होणार तर मायनस होणार. अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. समजा इथे मायनस असतं तर हे जे मायनस साईन आहे ते इकडे आपण जेव्हा नंबर घेतो इक्वल साईनच्या या साईडला इकडे जेव्हा नंबर घेतो तेव्हा काय होणार तर इथे जर मायनस असेल तर ते प्लसमध्ये आपण साईन कन्वर्ट करायचं. हे लक्षात घ्या. कधी कधी अशा एक्झाम्पल मध्ये आपला गोंधळ होऊ शकतो, पण मी जे सांगते त्या मेथडने जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. मी काय फक्त केलं, हे जे प्लसचं साईन आहे ते इकडे जाऊन काय होतं अपोजिटला जाऊन मायनस होतं. म्हणजे इकडे जे आहे +7,651 या नंबरला साईन कोणतं येतं प्लस, ते आपण काय केलं फक्त इकडे गेल्यावर ते मायनसमध्ये चेंज झालं. आता आपण याचा आन्सर काढू. एक तर तुम्ही ते व्हर्टिकलने सॉल्व करू शकता किंवा आहे तसं हॉरिझॉन्टलने. मी तुम्हाला व्हर्टिकलने दाखवते आन्सर. बघा 11,177 मायनस 7,651 आन्सर काय ना 7 - 1 6 7 - 5 2 पुढे 11 मधून 6. आता तुम्हाला मायनसची एक्झाम्पल माहिती आहे कशी करायची ती, एवढं काही कठीण नाही आहे. इथे 3 पुन्हा एकदा बघा 7 मधून 1 6 सबट्रॅक्शन करते. नीट नंबर काय आहे ते लक्षात घ्यायचं आणि ते बरोबर युनिट प्लेसच्या ठिकाणी युनिट प्लेसचाच नंबर लिहायचा, 10 प्लेसच्या ठिकाणी 10 प्लेसचा. हे सगळं करून डोकं शांत ठेवून अशा प्रकारची एक्झाम्पल सॉल्व करायची. 7 - 1 6 7 - 5 2 11 मधून 6 गेले 5 इथे 10 मधून 7 गेले 3 आणि इथे 0. आता आन्सर किती आलं आपलं 3,526. मग आता आपण हे आन्सर चेक करू, एकदा रिचेक करून बघू की इथे आपल्याला दुसरा नंबर मिळाला आहे. कोणता मिळाला 3,526. हा नंबर याच्यात आपण ॲड करून बघू. एवढं आपला आन्सर यायला पाहिजे. 3,526 + 7,651 7 + 1 6 2 + 5 7 6 + 5 11 7 + 3 10 + 1 11. आन्सर काय आलं 11,177. म्हणजे आपण जे हे आन्सर काढलं ते काय आपलं बरोबर आहे. आन्सर किती आलं 3,526. त्या ब्रॅकेटमध्ये कोणता नंबर येतो तर 3,526. लक्षात आलं असेल तुमच्या. मी काय सांगितलं फक्त हे जे प्लस हा जो नंबर आहे तर इकडे जाऊन काय होणार आहे मायनस होणार आहे. इथे प्लसचं साईन आहे ते इकडे जाऊन मायनस होणार. एवढं फक्त लक्षात घ्यायचं आणि इथून ह्या नंबरमधून हा नंबर काय करायचा तर मायनस करायचा. इथे जर समजा मायनसचं साईन असतं तर तुम्ही हा नंबर इकडे जाऊन काय करणार असता ॲड करणार असता. या सोप्या ट्रिक्स जर तुम्ही लक्षात ठेवलं तर इझिली तुम्ही अशा प्रकारचं एक्झाम्पल आलं तर सॉल्व करू शकता. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक इथे बघा कोणता बरोबर आहे तो बुकमध्ये. पर्याय क्रमांक 1 तुमचा बरोबर आहे. बघा पर्याय क्रमांक 1 बुकमध्ये सर्कल करायचं आहे. त्याच्यानंतर आपण 6 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करू. 6 नंबरचं एक्झाम्पल. आता इथे पण तुम्हाला काय दिलेलं आहे तर ब्रॅकेट दिलेलं आहे. मी फक्त नंबर लिहिते 6 ब्रॅकेट 29 - 4
4538. आता सॉल्व एक्झाम्पलमध्ये आपण असं एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. आन्सर इथे दिलेले 2091. आता काय करायचं, मी काय सांगितलं तुम्हाला की इथे मायनसचं साईन आहे. इथे काय ब्रॅकेटमध्ये इथे नंबर काढायचा काय तुम्हाला, इथे नंबर कोणता येईल तो काढायचा आहे. इथे एक नंबर तुम्हाला पूर्ण दिलेला आहे, तुम्हाला आन्सर पूर्ण दिलेला आहे. मग अशा वेळी काय करायचं, तर सर इथे मायनसचं साईन असेल, आपण काय करायचं तर ॲडिशन करायचं. कशाचं करायचं, हा एक नंबर आणि जे तुमचा आन्सर इथे दिलेलं आहे त्याचं काय करायचं, ॲडिशन करायचं. म्हणजे बघू आपण 4538 प्लस 2091 याचं ॲडिशन केल्यावर तुमचा आन्सर येईल. इथे आपण व्हर्टिकलमध्ये लिहून घेऊ. बघा आन्सर आपलं कसं येणार ते. 8 + 1 9, 9 + 3 काय होणार 12, 5 + 1 6, 4 + 2 6. इथे 100 प्लेसला आपल्याला कोणता नंबर, कोणत्या प्लेसचा नंबर काढायचा होता, 100 प्लेसला. कोणता नंबर आला इथे 6. बघा एकदा नीट लक्ष देऊन आपण काय केलं तर हा जो एक नंबर इथे होता तो पूर्ण दिलेला आहे तुम्हाला 4538 आणि आन्सर किती आहे 2091. मग सोपं आहे, इथे मायनस आहे साईन म्हणजे याचं अपोजिट काय होणार तर आपण इथे ॲडिशन करायचं. 4538 प्लस 2091 आन्सर काय आला आपलं 6629. इथे ब्रॅकेटमध्ये कोणता नंबर येतोय तर 6. म्हणजे कोणता पर्याय तुमचा बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, मी इथे 6 लिहिलं आन्सर. 9 मधून 8 1, 12 मधून 3 किती जाणार 9. आपण इकडे एक बॉरो केलाय म्हणजे इथे 5, हा 6 जाणार 5 - 5 0 आणि 6 मधून 4 गेले 2. म्हणजे इथे जे आपण आन्सर काढलंय ते रिचेक केल्यावर आन्सर काय आपलं बरोबर येतं. म्हणजे इथे जे 6 नंबर आलेला आहे तो आपला बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. 7 नंबरचं एक्झाम्पल बघू. How much less is 13,500 than quarter to 50,000? पुन्हा एकदा बघा हाऊ मच क्वेश्चन लिहिते इथे 7 नंबरचा. हाऊ मच लेस इज 13,500. लेस इज 13,500. आता काही क्वेश्चन मी पूर्ण लिहिते तुम्हाला समजण्यासाठी. देन क्वार्टर टू 15,000. देन क्वार्टर टू 15,000. पुन्हा एकदा क्वेश्चन बघा. हाऊ मच लेस इज 13,500 देन क्वार्टर टू 15,000. पहिली गोष्ट म्हणजे 13,500 म्हणजे आपण इथे बघू 13,500 म्हणजे किती होणार 13,500 म्हणजे 13,500. 1,000च्या हाफ काय होतं तर 500. आता हे तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलेलं आहे. मला 13 पूर्ण घ्यायचं 13,500. 1000चा हाफ किती होतो तर 500. नंबर कसा आपला तयार झाला 13,500. पुढे बघू क्वार्टर टू 15,000. क्वार्टर टू 15,000. क्वार्टर टू 15,000. आता क्वार्टर टू 15,000 म्हणजे काय तर 15,000 पूर्ण नाही. क्वार्टर टू 15,000 म्हणजे काय येणार 15,000चा आपण क्वार्टर टू 15,000 बघा 14,750. आता तुम्ही जर बघितला इथे हे जर तुमच्या लक्षात येत नाही तर 1,000ची तुम्हाला माहिती आहे हाफ किती होतात 500 बरोबर ना. हाफ किती होतात 500 हे तुम्हाला माहिती आहे. हाफ 500. आता 1,000चे जर तुम्ही 1,000चा एक भाग घ्यायचा ठरवला तर तो किती होणार तर 1,000चा 1/4 भाग म्हणजे किती होणार 250. असं लक्षात येतं आपल्या
आता 1000चे जर तुम्ही 4 भाग केला, असे जर तुम्ही समजा 4 भाग केला, तर हा 250चा, हा 250, हा 250, हा 250. आता एक भाग कितीचा, क्वार्टर भाग किती झाला 250चा, हाफ म्हणजे किती झाले, दोघांचे ॲडिशन केलं 250 प्लस 250 500 झालं. 3 भाग जर घेतला तर किती झाले 750चे. मग आपल्याला इथे काय सांगितलं आहे करायला, तर क्वार्टर टू 15,000 पूर्ण नाही आहे, त्याचा म्हणजे क्वार्टर भाग शिल्लक आहे, म्हणजे किती होणार तर नंबर तो 14,750. मग ह्याच्यासाठी तुम्हाला 1000चा क्वार्टर भाग किती, हाफ किती, त्यानंतर 3 क्वार्टर म्हणजे किती हे तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही ते इझिली सॉल्व करू शकता. आता इथे 15,000चं काय, क्वार्टर टू 15,000 म्हणजे 15,000 पूर्ण नाही आहे, याच्यात एक भाग काय कमी आहे, म्हणजेच किती होणार तो नंबर तर 14,750. आणि 13,500 म्हणजे किती तर 13,500. आपल्याला करायचं काय, हाऊ मच लेस इज 13,500 दॅन क्वार्टर टू 15,000. मग इथे तुम्ही हे कसं सॉल्व करू शकता, हाऊ मच लेस, लेस म्हणजे काय कमी. इथे मी दाखवते तुम्हाला सॉल्व करून. आता तुम्हाला कळलं क्वार्टर टू 15,000 म्हणजे किती तर 14,750. मग काय करायचं, लेस म्हणजे कमी, मग सरळ 14,750 मायनस 13,500 0 5 2 1 1,250. तुम्हाला जर हे कळलं 13,500 म्हणजे 13,500 आणि क्वार्टर टू 15,000 म्हणजेच काय तर 14,750. क्वेश्चन काय विचारलेले, हाऊ मच लेस इज 13,500 देन क्वार्टर टू 15,000. मग त्यासाठी लेस देन म्हणजे काय करायचं तर कमी करायचं. क्वार्टर टू 15,000 म्हणून आपण काय केलं 13,500 मायनस केले, आन्सर किती आलं 1,250. 1,250 लेस इज 13,500 देन क्वार्टर टू 15,000. पर्याय क्रमांक बघा, तुमचं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही इझिली हे सॉल्व करू शकता. 13,500 13,500 क्वार्टर टू 15,000 म्हणजे 14,750. आणि त्याच्यातून मोठ्या आता 14,750 म्हणून आपण काय केलं तर 13,500 मायनस केले, पण आपल्याला लेस विचारले, लेस म्हणजे कमी, आन्सर किती आला 1,250. पुढचं एक्झाम्पल सॉल्व करू 8 नंबरचं. नंबरचं एक्झाम्पल बघा. अ क्वार्टर टू 1200, अ क्वार्टर टू 1200, क्वार्टर टू 1200 इज इक्वल टू ब्रॅकेट आहे +75. आता क्वेश्चन मी पूर्ण लिहत नाही. क्वार्टर टू 1200 इज इक्वल टू ब्रॅकेट +75. विच ऑफ द फॉलोइंग नंबर विल कम इन द बॉक्स. आता ह्या बॉक्समध्ये हे जे ब्रॅकेट बॉक्समध्ये कोणता नंबर येईल तो तुम्हाला लिहायचा आहे. इथे जो बॉक्स आहे त्याच्यात क्वार्टर टू 1200 इज इक्वल टू बॉक्स दिलेला आहे +75. तर तुम्ही काय सांगू शकता, हे आन्सर तुम्ही कसं सॉल्व करू शकता. तर क्वार्टर टू 1200 म्हणजे किती हे पहिलं तुम्हाला कळायला हवं. क्वार्टर टू 1200 म्हणजेच किती होणार तर 1200 पूर्ण नाही आहे, 1,175. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय आलं, तर तुम्ही बघू शकता की इथे ह्याच्यात जर तुम्ही 2500चा एक भाग किती होणार 25. जर तुम्ही 25 ह्याच्यात ॲड केलात तर आन्सर किती येणार 10 1 इथे 1,200. 100चा क्वार्टर. आता तुम्हाला पहिलं काय करायला हवं इथे की 100चा जर 4 भाग तुम्ही केला तर एक भाग 25चा, हा 25, हा 25, हा 25. म्हणजे इथे क्वार्टर भाग कितीचा आहे 25चा. 3 क्वार्टर विचारलं असतं तर किती झाले असते 75. पण आपल्याला काय विचारलं क्वार्टर टू 1200. 1200 म्हणजे पहिले किती 12 मल्टिप्लाय 100 नाही का, तर असं करा 1,200. 1200 म्हणजे किती झालं 12 मल्टिप्लाय 100 1,200.
मग 1200चं त्यांनी काय विचारलं, अ क्वार्टर टू 1200. 1200 म्हणजेच 1200. क्वार्टर टू 1200 म्हणजे किती झाले तर 1175. का झाले तर त्याच्यात 25 काय आहे तर इथे कमी आहे. कशात कमी आहे तर 1200 मधून 25 काय करायचे, लेस करायचे, कमी करायचे. म्हणजे तुम्हाला कळलं क्वार्टर टू 1200 म्हणजे किती, 10 मधून 5 गेले 5, इथे 9 मधून 2 गेले 7, इथे 1 आणि इथे 1, 1175. म्हणजे हा काय झाला क्वार्टर टू 1200. असं हे सॉल्व करायचं. म्हणजे तुमच्या पहिले हे लक्षात यायला पाहिजे की क्वार्टर टू 1200 म्हणजे किती तर 1000. बघा इथे आता मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलं. बघते इथे लिहिते 1175 इज इक्वल टू बॉक्स प्लस 75. आता आपल्याला इथला नंबर काढायचा आहे. इथे कोणतं साईन आहे तर प्लसचा आहे. मग आपण काय करू 1175 हा प्लस 75 तो इकडे येऊन काय होणार मायनस होणार आणि तुमचं ब्रॅकेटमधला आन्सर येईल. आता 1175 मधून 75 गेले किती राहणार इथे तर सोपं आहे. आता 75 आणि 75 सेम आहे म्हणजे इथे 0 0. इथे आन्सर किती येणार ब्रॅकेटमध्ये. आता आपल्याला व्हर्टिकली लिहायची गरज नाही आहे. 1100 बघू शकता तुम्ही एकदा पुन्हा. क्वार्टर टू 1200 म्हणजे किती झाले तर 1175. म्हणजे किती 25 कमी आहे 1200 पूर्ण होण्यासाठी. इज इक्वल टू बॉक्स प्लस 75. मी काय केलं इथे प्लस 75 तो इकडे येऊन काय झाला लेफ्टला येऊन मायनस 75 झाला. 1175 मधून 75 मायनस केले आन्सर किती येणार 1100. पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. आता सगळीच एक्झाम्पल तुम्हाला की साधी सबट्रॅक्शन ॲडिशन असं असणार नाही. अशी उलटसुलट पण तुम्हाला विचारली जाणार आणि त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. क्वार्टर टू 1200 काही विचारतील, क्वार्टर टू 13,000 तर ते तुम्ही पटकन म्हणजे लक्षात यायला पाहिजे तुमच्या. त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल अजून सॉल्व करावी लागतील. त्याची प्रॅक्टिस आपण नंतर घेऊ. पुढचं एक्झाम्पल बघू 9 नंबरचं. जसजसे तुम्ही पेपर सॉल्व कराल तसं म्हणजे तुम्हाला अजून सगळे लेसन क्लिअर होतील. 9 नंबरचं एक्झाम्पल बघा काय. व्हॉट शुड बी ॲडेड टू 2,500 टू गेट 5,25,000. आता मी क्वेश्चन लिहत नाही, फक्त वाचून दाखवते पुन्हा एकदा. व्हॉट शुड बी ॲडेड टू 2,500. 2,500 मध्ये आपण काय ॲड केलं बघा 2,500. ते आधी तुम्हाला कळायला होती 2,500 म्हणजे किती ते. टू गेट 5,25,000. टू गेट 5 वर्डमध्ये जे दिलेलं आहे तेवढं लिहिते मी नंबर 5,25,000. ती आधी पहिलं आपण बघू. 2,500 म्हणजे किती होणार तर 2,500. आता पुढे काय विचारलं आहे 5,25,000. तर 5,25,000 म्हणजेच काय होणार तर 1000चा क्वार्टर भाग. मग अशी सांगितलं तुम्हाला 5,000चा क्वार्टर भाग किती होणार तर 250. 5,25,000 म्हणजे काय 5,250. आता प्रत्येक कोणते 1,000चा क्वार्टर भाग किती हे तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा तुम्हाला पटकन म्हणजे हे लिहिता येईल. ते काय करून बघायची गरज नाही. 1,25,000 म्हणजे किती 5,25,000. 1000चा क्वार्टर भाग किती झाला 250. आता त्यांनी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवते काय सांगितलं आहे ते. व्हॉट शुड बी ॲडेड टू 2,500. ह्याच्यात कोणता नंबर ॲड केल्यावर तुम्हाला एवढं आन्सर मिळेल. हा जो नंबर आहे 2,500 मध्ये कोणता असं आपण लिहू इथे ब्रॅकेट ॲड केल्यावर आपल्याला 5,250 आन्सर मिळेल असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. मग अशा प्रकारचं जेव्हा एक्झाम्पल येतं तेव्हा तुम्ही काय करणार तर सरळ हे जे आहे हे ब्रॅकेट आपण असंच ठेवू आणि हा पहिला इकडे नंबर घेऊ 5,250 मधून काय होणार हा इकडे ह्याला कोणतं साईन आहे तर हा प्लस आहे. ते कोणतं साईन नाही याचा अर्थ तो प्लस आहे हे लक्षात घ्यायचं आणि इकडे तो जाऊन काय होणार
किंवा हे जरी लक्षात ठेवलं इथे प्लसचं साईन आहे म्हणजे इकडे जाऊन काय करायचं आपण आहे ते मायनसमध्ये आन्सर तुमचं सॉल्व करायचं आहे, आन्सर काढायचं आहे. 5250 मायनस 2500. आता काय येणार तुमचा आन्सर इथे बघा. हवं तर आपण व्हर्टिकली लिहू 2500 5250 मायनस 2500 0 5 12 मधून 7 12 मधून 5 गेले 7 इथे 4 मधून 2 गेले 2 2750 म्हणजे इथे तुमचा नंबर कोणता येणार ब्रॅकेटमध्ये 2750. आता तुम्ही बघू शकता याचे ॲडिशन करून हा 0 0 प्लस 0 0 0 प्लस 5 5 5 प्लस 7 12 12चा इकडे कॅरीवरचा एक 5 इथे बघू शकता 2 प्लस 2 4 आणि 1 म्हणजे प्लस किती झाले 2 प्लस 2 4 प्लस 1 5. ते आपण जे हे काय आन्सर काढलं आहे ते बरोबर आहे. तर 2.5 म्हणजे किती झाले 2500. 5.25 म्हणजे 5250. आपण असं एक इथे तयार करून घेतलं जे वर्डमध्ये दिलेलं आहे ते आपण काही नंबरमध्ये सगळं लिहून घेतलं. 2500 एक नंबर दिलेला आहे त्याच्यात कोणता नंबर ॲड केल्यावर तुम्हाला आन्सर एवढं मिळणार. ॲड म्हणजे इथे साईन कोणतं येणार ॲडिशनचं साईन तुम्हाला माहिती आहे. मग जेव्हा इथे ॲडिशनचं साईन असेल तेव्हा काय करायचं तर आपण त्याच्या उलट करायचं. मोठ्या नंबरमधून हा जो छोटा नंबर आहे तो मायनस करायचा म्हणजे इथला आन्सर तुम्हाला आपोआप मिळून जाणार. ही ट्रिक लक्षात ठेवा. पुढे बघू आपण 10 नंबरचं एक्झाम्पल. आन्सर बघा कोणता आहे ते. पर्याय क्रमांक 1 तुमचा बरोबर आहे. आता 10 नंबरचं एक्झाम्पल बघू आपण. हे खूप सोपं एक्झाम्पल आहे. 39,486 39,486 मायनस 25,125 इज इक्वल टू 50. आता एक तर तुम्ही ते व्हर्टिकलमध्ये लिहून घ्या किंवा हॉरिझॉन्टलमध्ये सॉल्व करा, काही प्रॉब्लेम नाही. 25,125 जसं तुम्हाला इझी वाटेल ती तुम्ही मेथड करू शकता. नंबर एकदा पुन्हा चेक करा. 39,486 मायनस 25,125 6 इथे 1 येणार 2 3 4 1 14,361. तुम्ही असं पण सॉल्व करू शकता हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकलमध्ये जसं तुम्हाला इझी वाटेल तसं करा. 14,361 म्हणजेच कोणता पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपली एक्झरसाइज 10.1 आज सॉल्व करून झाली. पुढची जी 10.2 एक्झरसाइज आहे ती आपण उद्याच्या भागात बघू. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचा आहे आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.